मित्रांनो, राज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग खूपच खास आहे. तर तुम्ही टी शर्टावरून ओळखू शकता. तर आजचा आहे पहिला दिवस पालखीचा. सर्वात मोठी मानाची पालखी तिसगाव ते कारला. तर आम्ही चाललोय आता. पोरं निघतात. चला पोरांजवळ जाऊया. आई बघा टी शर्ट घालून वरती आहे. चला चला येतो ना पालखीला. नाही मागत पाया परायला झाले आम्ही. बघू शकता की गँग इथे आपली. या बॅगा चार्जिंगसाठी मंडळासाठी व्यवस्था पद्धतशीर काम चालू आहे. चला निघूया. निघलो काहीच आता फोटोशूट करायला झाले झाला. पब्लिक बघा सगळी निघली दर्शनाला गावदेवी मंदिरात. तर चला पहिला दिवस आहे, आपण पण दर्शन घेऊ. आईच्या गावदेवी आईच्या चरणाशी प्रार्थना करू की सुखरूप जाऊ द्या आणि सुखरूप जाऊ द्या. तर चला पाठावाट आपली काही मंडळी पुरे काही मंडळी येते. चला जाऊया पाय पडू आईच्या. तर चला सर्वजण निघाले दर्शन घेऊ. आता आम्ही पण निघालो. गायक झाली इथंच एक बसली. चला आता इथून तिसगाव. तर चला पब्लिक तिसऱ्या मातेचं दर्शन घेऊया. आपण तिसगावला पोचलोय. गर्दी बघा किती मंदिरात. पालखी गावात मिरवते तवसर आपण दर्शन घेऊया. तर गाई बघू शकतात किती जण आहेत. तरी पालखी तिकडे मिरवते. गाईज बघू शकतात प्रमुख उपस्थिती बैलांची देखील आहे पालखीला. बाजी तर आपल्या समोर आहे बाजी. तर झालं पालखीजवळ. तर क्राऊड दाखवतो तुम्हाला. चला पुढे जाऊ. क्राऊड बघू शकतात किती आहे. पालखी जवळ आलेलं आहे फायनली. दर्शन घेऊया आपण.
आता पादयात्रेचा प्रवास सुरू झालेला आहे. पालखी देवात सध्या तर खूप गर्दी असणार. उलटी आहे ना आपली उलटी. तर मित्रांनो आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. त्याला आम्ही 5 जण आहे. आता पुढे आता आपला प्रवास चालू झाला आहे. खूप आनंद वाटतोय. पब्लिक दाखवून पाहिजे चालतं झालं तर पालखी सुद्धा पाठीमागून आली आहे. धन्यवाद वस्ती गाडी आले तर आता पोरा कशी धावत निघतील बघा. धावत निघतील आता धावत. काच लागतील ना आता गेअर टाकतं गेअर. चालू कसं वाटतं? दोन शब्द चालू कसं वाटतं? आता चालतं कसं वाटतं? प्रवास सुखाचा वाटतो. ज्या आम्ही आता किती वर्ष झाली संदीप आपल्याला? आता 9 वर्ष. कसं काय 9? 10 वर्ष. कदाचित 10 किंवा 9 वर्ष आमचा असू शकतो. या पालखीमध्ये आम्ही पदयात्री म्हणून सहभाग नोंदवतो आणि सालाबादाप्रमाणे 2026चं वर्ष सुद्धा आम्ही थाटामाटात आणि त्याच जल्लोषात पूर्ण करणार आहोत. याबद्दल काही शंका नाही आणि तोच जल्लोष आमचा दरवर्षी राहणार आहे. बस एवढंच बोलू शकतो. तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे बघा. 6x झूम केले पूर्ण. किती लांब गेले बघा. ठीक आहे अजून पाठीमागे पण पब्लिक आहे आपली. असं नाही. वसर गावाचा चड्डी धाबा फेमस धाबा आहे आपला. नेहमी फुल ब्लॉगर आहे. हिरवा पट्टा बघा. हिरवा पट्टा पूर्ण हिरवा. पिवला हिरवा. प्रेम का आला तर पब्लिक बहुतेक आम्ही जेवणाच्या स्टॉपच्या अगोदर म्हणजे थोडासा पुढे. तर आता आमचं पाय थकलेत. माझे सॉक्स पूर्ण फाटलेत. बहुतेक पोरा पोचले असतील पुढं. तर आता आम्ही पण बसू. चला तुम्हाला दाखवतो. एक ब्लॉगर पुढे एक ब्लॉगर मागे राहिले. असं झालं आमचा. आता आम्ही चाललो पुढं. हे आंबलेली गोष्ट. आंबलेली गोष्ट. हे काय बोलला? आंबलेली गोष्ट. इथं मला माझा भाऊच भेटलेला आहे. चहा विकायला लाभलाय. तर चला आपण जाऊया. नाही तर बघा समोरच बैल पण आहे आपला. काय बैल वाटतं मला. बैल पण आहे पालखी समोर आपल्या दर्शनासाठी. स्पॉट बघितलं आहे. तर जेवायला काय काय आहे आणि किती जण जेवायला बिलागले आहेत नाही चालू झालं अजून बघा. चला फटाफट. लोकेशन पण अशी धरले का बघू शकतो तुम्ही. आनंद हे रिसॉर्ट. विषय काय रिसॉर्ट. जेवायला वरम भात. पनीरची भाजी. ही कसली मशरूम आहे. मशरूम डाल. पोंग. काय पोंग पोंग. याला आणायचं ना प्रेमला द्या. हे आलेले पब्लिक. चल
जेवून बिवून सगळी निघली, आराम करून मी पण झोपलेलो गाईच. आम्ही पण झोपून उठले सगळी. बघा ही गँग आमची चटकते आमच्या. चला ते डोलं बघा. आऊत झाली. तर आता ब्लॉग जास्त शूट नाही करणार, चार्जिंग नाही फोनमध्ये. सगळं ब्लॉगर निघलं, चला पटापट आपण पण निघूया. चला चला चला. बघा दुपारनंतर डायरेक्ट नाश्त्याला आलोय. काय कारणास्तव शूट नाही केला, त्याचं कारण मी तुम्हाला नाईटच्या वस्तीला सांगेन. सर्वजण नाश्ता करतात. चला नाश्ता करतो, लगेच भेटतो. नाश्ता करून झाले. बघा प्लेट चार काय पुरा गेला. स्वतः 4 खातो, आम्हाला 2 खाल्ल्यात तर बोलतो 300 रुपये वसूल करायला आले. तुम्ही 4 खाल्ले. बघलं अनु आलं ना तुझ्या लास्टला. हो यांचं धरून 12-13 झाला असेल वडापाव. काला कितवा 5वा वडापाव. बघू पोट बघू एकदा. बाबा फुल पॅक 300 रुपये वसूल. काय माहिती ना मग. ए रात्री वाटत बाटल घेऊन नाल्यामध्ये अनुज बसले बघ असा. बसले 4 वडापाव 5वा वडापाव आणायला सांगत. हे दादू छान दादू. बघा पब्लिक कशी बसले बाई. 5 हो बाई इकडं 100. हाय गाईज बाय. स्टॉपला पोहोचलेलं आहे काय त्याला झोपायचे. आता इथं आता झोपू बिकवायला करायचं काही टाकले नाही तर आता झोपू आता इथं मस्त जाऊ.
गुड्डे आंबले पालखीची तयारी चालू आहे आता इथं रांगोली काढायला. इथं बेस्ट हलवले आता पालखी येतं आता थोड्या वेळात इथं तयारी चालू आहे. कशी कशी म्हणजे सगळ्यांचा पुरा आम्हीच आहो. आमची पोरं अजून लय लांब आहेत. आम्ही पहिले तुमच्या गँग मध्ये तुम्ही पुढे पालखी बांधून आम्ही पावशीवाडा राजा एक्सप्रेस पुढे निघला आता. क्या हुआ क्या चार्जिंगची सोय नानांनी बनवली. पालखी आलेली आहे आता शकताना आता पालखी आली. पालखी आलेली आहे आता इथं तयारी झाली. फटाका फुटायला स्टार्ट गाईज. पालखी यायला लागली आता. फुल सोय चालू आहे आता. पालखी आता गर्दी गाईच बघू शकता. आम्ही चाललोय आता झोपाला. बघू ये इथं टेंट बिंट लावले साप. ही आमची टेम्पू ही झोपाची सोय. काय करते काय तो अरे जीवाला थकले. जीवाला बोलून दाखल तोंडाव फक्त पायांचा हाल झाले. यो यो झोपले तिसरा दिसत नाही. एक गोन दिसू दे. गोन चालू आहे ना आता. माऊली आपण 3 दिवसाचा प्रवास सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची मुर्मे पुरमे प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर अमूर चरणी नागर्या. मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माल सावर मात्रे माल अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी आली पडलो आता संकट निवारी. राईस आणि चटणी जेवायला रात्रीचा. मंचुरम मंचुरियन चिल्ली आहे पहिला.
ऑर्केस्ट्रावाल्याही लाईट बंद करायला सांगले म्हणून इकडून बॉम्ब आलत ते दे कुठे आवाज दे कुठे आवाज दे ऑर्केस्ट्रावाल्याला आवाज देते इथल्या पप्पी घेतली तर पब्लिक आजची वस्ती आमची ढवलपाडा इथे सगळी जेवून नाचून खाऊन मस्त थकल्यात. तर आता थकल्या आणि खूपच थकल्या आणि आता इथं ब्लॉग एंड करता. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ना पप्पी बघायला विसरू नका अजिबात. हा मंडळी आता झोपा. बाय. जय मीरा.